श्रोतेहो, आपल्याला हसवणारा विदूषक किंवा विनोदवीराच्या मुखवट्याआड त्याचा स्वतःचा असा एक वेगळा चेहरा असतो आणि कित्येकदा तो काहीसा गंभीरही असतो. असं म्हणतात की उत्तम विनोद निर्मितीसाठी आधी प्रत्येक गोष्टीचं मर्म गांभीर्याने समजून घ्यावं लागतं. तसंच हसवता हसवता अंतर्मुख करायला लावणारा विनोद हा श्रेष्ठ विनोद मानला जातो. आणि श्रोतेहो, या पार्श्वभूमीवर आजच्या भेटीगाठीत आपण भेटणार आहोत एका हरहुन्नरी विनोदकाराला, ज्यांनी मराठी रंगभूमीला देसी फार्सचं भरजरी वस्त्र अर्पण केलं आहे. श्रोतेहो, स्वागत करूया प्रसिद्ध नाटककार लेखक गंगाराम गवाणकर यांचं. गवाणकरांनो, तुम्ही हायसर इलास आमका भरून पावला. माका पण बरं वाटलं, तुम्ही माका हायसर तुमच्या सदरात बोललास भेटीगाठीमध्ये. तुमचे आभार. गवाणकर, सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यावंसं वाटतं की तुम्ही मुंबईत आलात आणि त्या अगोदर तुम्ही कोकणच्या रम्य भूमीमध्ये तुमचं बालपण गेलं, तर त्यावेळेचं कोकण कसं होतं? कोकण अतिशय रम्य होतं, अजूनही ते तसंच रम्य आहे. थोडासा शहरीपणा त्याच्यामध्ये आलेला आहे, पण जसं आहे तसंच आहे. की माझा जन्म झाला राजापूर तालुक्यातील माळबन या अतिशय सुंदर खेडं. आता त्या आमच्या गावाला पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केलेलं आहे, इतकं ते चांगलं आहे. आणि माझं बालपण गेलं आजोळी, त्याचं नाव दांडेगाव. आणि ते दांडे गावाची, आजोळच्या गावाची असं वैशिष्ट्य आहे, ते चारी बाजूला पाणी आहे. बरं. आणि जेव्हा भरती येते तेव्हा दरवाजापर्यंत पाणी येते आणि दरवाजातून मासे पागणं, मासे गरवणं असा प्रकार होतो. आणि विशेष म्हणजे जर प्रवास करायचा असेल तर त्यावेळची गोष्ट, तर एका दारातून दुसऱ्या दारात जाण्यासाठी होडीचाच उपयोग करायला लागायचा. असं ते छान आहे. पण ओटी लागल्यानंतर रस्ता तयार व्हायचा. तसंच आमचं माळबन म्हणजे माडाचं बन, चारी बाजूला माड आहेत, तिन्ही बाजूला डोंगर, मध्ये खाडी, समुद्र, असं अत्यंत रम्य असं आमचं गाव आहे. आणि मग तिथून तुम्ही मुंबईत कसे आलात? मुंबईत काय झालं, मी 7वीपर्यंत माझं शिक्षण हे गावी झालं. आणि मग काय होतं की हायस्कूलला मला शिकायचं होतं. आम्ही गावचे खोत, परंतु मुंबईच्या मनी ऑर्डरवर आम्ही सगळे अवलंबून. वडिलांची मनी ऑर्डर यायची नाही. म्हणजे मी 4 वर्षाचा असताना मुंबईत वडील आले, त्यानंतर त्यांची मनी ऑर्डर येईना, तेही आले नाहीत. म्हणजे मी 7वी पास होईल, म्हणजे 4 वर्षाचा असे, म्हणजे 15-16 वर्षाचं वडील दिसलेच नाहीत मला. अशा वेळेस काय झालं की मग मला शिक्षणाचा प्रश्न होता, मला पुढे खूप शिकायचं होतं. बरं, आमच्या घरामध्ये परिस्थिती अशी की आमच्या घरामध्ये कुणीही शाळेत गेल्याची नोंद नाही. बरं. आणि मला तर प्रचंड अशी इच्छा होती की मुंबईत येऊन शिक्षण घ्यावं, कारण आमच्या गावापासून जी हायस्कूल होतं ते जवळ 6 किलोमीटर होतं. रोज यायचे, काही विद्यार्थी जात सुद्धा होते, पण मला ओढ होती वडिलांना बघायचं, मुंबई पाहायची, तिथे शिकायचं. तर अशा वेळेस मग आमच्या गावचे विष्णू भाटकर म्हणून ते बाबाजी अनाजी तारकर ह्या तांब्याचं दुकान असल्या त्यांच्याकडे नोकरीला होते आणि ते मुंबईत यायला निघाले होते. तर मी आईशी हट्ट धरला की आई, तो विष्णू भाटकर नाना जाता गावात, मग आपण जाऊ दे ना. तर मी एकुलता एक, मला बहीण नाही, भाऊ नाही, कोण नाही. बरं, माझ्या घरामध्ये वडिलांचे 4 भाऊ, त्यांनाही मूलबळ नाही, ते असेच वारलेले होते. म्हणजे आमच्या घरामध्ये शेवटचा एकुलता एक. त्यामुळे आईचा दिवा ज्याला आपण. हां. तर आईला असं दुःख झालं की बरं 7वी पास झालो होतो आणि इतकी गरिबी होती की 4 आण्याची साखर वाटायला सुद्धा आईकडे पैसे नव्हते. मग तिने ते कालवं जो प्रकार आहे शिंपड्याचं, तो तिने विकले, कालवं 4 आण्याचे, आणि मग साखर वाटली वटारा, म्हणजे असं इतका तो जीव, तर सोडायला तयार नव्हती ती. मग ते विष्णू भाटकरला म्हणालो की माझं म्हणजे 18 वर्षाचं वय होतं आतमध्ये, म्हणजे अर्ध तिकीट असं, तर मला घेऊन जा. मग रडत आईने सोडलं आणि मग मी विष्णू भाटकर मला घेऊन आले बोटीने. तेव्हा कोकण सेवक बोट होती. आणखीन प्रवास सुरू झाला. तो बोटीचा तुमचा पहिलाच प्रवास असेल? पहिला आयुष्यातला पहिला प्रवास म्हणजे मुंबईत येण्याचा. आणि विष्णू भाटकर अतिशय श्रीमंत, पांढरं धोतर वगैरे सदरा, आणि त्या नाळीवर बसले होते आणि म्हणाले मला, गंगाराम हई आहे म्हणे, काय झाला, तुझा फक्त प्लॅटफॉर्माचा तिकीट काढलेला असा, बरं, याचा तिकीट काढलेला नाही असा. तर चेक इन मास्तर जर तिकीट चेक करू गेलो तर तू संडासात जाऊन लपून राहा. अरे बापरे. तर आयुष्यात पहिल्यांदा संडास आम्हाला प्रकार काय माहिती नाही. गावावर सगळं ते ओपन मार आणि संडासाला तर, आणि चेक इन मास्तर म्हणजे काय आहे मला कळेना. मला खरं म्हणजे कळलेलं नाही. चेक इन मास्तर म्हणजे तिकीट मास्तर, तिकीट चेकर. हां, तर चेक इन मास्तर तर तिकीट तपासू गेलो तो संडासात लपून राहा. आता मी त्याला चेक इन मास्तर कारण नाना कसो असता. अरे मेला तुका चेक इन मास्तर माहीत नाही, पांढरे धूप कपडे घातलेलो आणि छातीवर पितळेचा बिल्लो लावलेला तो चेक इन मास्तर. मग माझी पंचायत अशी झाली की प्रत्येक पांढरे कपडे घातलेला माणूस दिसला की माझ्या पोटात गोळा यायचा आणि मी संडासाकडे धाव घ्यायचो, कारण ते कळायचंच नाही ना कोणते. असं करत करत म्हणजे सांगतो तुम्हाला, आमच्या विजयदुर्ग बंदरापासून ते भाऊच्या धक्क्याच्या बोटी लागेपर्यंत रात्रभर ते पांढरे कपडेवाला दिसला की संडास जाऊन लपायचं, थोडंसं बघायचं आणि परत यायचं. असा संपूर्ण प्रवास त्या बोटीतून सुरू झाला, असं मुंबईचा प्रवास.
म्हणजे संघर्षाला तिथपासूनच सुरुवात झाली. म्हणजे मी याच्यावर एकांक मी उभा आहे नावाची एकांक लिहिली होती हा माझ्या, आणि त्याच्यावर तो जिगर नावाचा पिक्चर जो मराठी आला तो त्याच्यावर याचा आहे. हा म्हणजे हा जो माझा प्रवास झाला तो. मुंबईत आल्यानंतर तुम्ही काम करता करता नाईट स्कूलमध्ये शिक्षण सुरू केलं. तर मुळात आपण शिकावं असं तुम्ही म्हणाल की तुम्हाला एक प्रखर इच्छा होती, त्याच्या मागे काय कारण? काय होतं की त्या वयामध्ये की अधूनमधून मला वाचायला मिळायचं साहित्य. म्हणजे कुठेतरी गावामध्ये कधीतरी एखादी दिवाळी अंक यायचा त्या प्राथमिक शाळेमध्ये, आणि मग हे सगळे जे लेखक कवी होते म्हणजे वि. शिरवाडकर, अनंत काणेकर, पु. ल. देशपांडे, पाडगावकर यांच्या जे कविता वाचायचो कधी काय. कारण ते मला खूप अत्यंत का कोणता नाही होतं. कसं होतं की माझ्या आजूळची जी माणसं होती सगळी कलावंत होती. इकडच्या घरी कोणी कलावंत तसे होते परंतु तेवढी नाहीत. माझे मामा वगैरे जे होते हे सगळे नट होते, कलावंत होते, आर्टिस्ट होते. तर ते कुठेतरी जीन्स जे आहेत ना ते आलेत माझ्यामध्ये आईकडून तुम्हाला. आईकडून वगैरे. तर त्यामुळे वाटायचं कुठेतरी असं व्हावं काहीतरी. मग त्यांचे मी फोटो कापायचो, कुठेतरी चिटकवून ठेवायचो. असं एक काहीतरी अशी आंतरिक इच्छा होई काहीतरी कलावंत व्हावं आपण. आणि मग इथे आल्यानंतर नाईट स्कूलमध्ये शिकता शिकता एक असा प्रसंग आला की 9वीत असताना मी पावसाळ्यातील एक दिवस असा निबंध सरांनी लिहायला सांगितलेला होता. आणि तो निबंध न कळतपणे माझ्याकडून असा लिहिला गेला की तो निबंध आमच्या फाटक सरांनी अखंड म्हणजे 11वीच्या वर्गापर्यंत तो वाचून दाखवला. बरं. आणि तो असे म्हणते की 2 जी पानं होती ती नोटीस बोर्डवर लावून ठेवली होती वाचण्यासाठी. इतकं ते मला काही नकळत झालं होतं सगळं ते. आणि त्याला कारणीभूत होतं मला जो लहानपणापासून जो निसर्ग खायला मिळाला, प्यायला मिळाला, खेळायला मिळाला, ते निसर्गाची सगळी जे माझ्या गावातलं जे सगळं होतं दिलेलं ते त्या सगळं उतरलं होतं पावसाळ्यातील एक दिवस जो पाहिलेलं होतं ते. आणि मग काय झालं की त्या दरम्याने मी जेव्हा नोकरी करत होतो इथे फोर्टला ललित गांधीकडे, तिकडे मी धडा वाचत होतो. आणि तोपर्यंत काय झालं होतं की मला वाचनाची इतकी आवड होती. माझगावला माझा मित्र उद्धव भोसले, त्याने मला वाचनाची खूप सवय लागली होती. आणि ते दीपक वाचनालय नावाचं वाचन होतं. त्या वाचनालयामध्ये मी संपूर्ण खांडेकर वाचून टाकलं. अरे वा. ते वयच नव्हतं, म्हणजे तेवढं साहित्य वाङ्मय पचवायचं वय नव्हतं, तरी सुद्धा एक ती आंतरिक अशी ओढ वाचनाची आवड होती. आणि संपूर्ण खांडेकर मी वाचून ठेवले होते. अशा वेळेस काय झालं की मी धडा वाचत होतो, नाईट स्कूलला शिकत होतो माझगाव नाईट हायस्कूलमध्ये. आणि एक व्यक्ती तिथे बसलेली होती. त्यामुळे बाळा काय वाचतोस तू? त्यामुळे धडा वाचतोय. मग धडा वाचतोस म्हणजे तू शाळेत जातोस का? बोल हो मी नाईट हायस्कूलला जातो. तर कसला वाचतोय, कुठला धडा वाचतोय? तर मला वि. खांडेकरांचा धडा वाचतोय. अरे वा, म्हणजे वि. खांडेकरांचं तू काय वाचलेस का? तर मी पटकन बोलून गेलो. म्हटलं क्रौंचवध, हिरवा चाफा, पांढरे ढग, पहिलं प्रेम, या सगळ्या ज्या कादंबऱ्या होत्या अक्षरशः मग भस्म्यारोग झाला की मी वाचून टाकले होते. अरे वा, म्हणे या वयात तू एवढं वाचलंयस? म्हटलं हो मी वाचलंय. तर म्हणाले की समज की भाऊसाहेबांची म्हणजे खांडेकरांची तुझी भेट घालून दिली तर काय वाटेल तुला? तर म्हटलं मला माझ्या आयुष्यात परमेश्वर भेटल्याचा आनंद होईल मला. खरंच? हो खरंच. तू एक काम कर म्हणे, उद्या संध्याकाळी 6 वाजता इथे ग्रँड रोडला निलम नावाची बिल्डिंग होती तिथे काय तू ये तर खरं, मग सांगतो गंमत तुला. आणि मग त्यानंतर मी 10वीत असतानाची गोष्ट. तर मग तिथे गेलो आणि तिथे संपूर्ण खांडेकरांचं सगळं साहित्य तिथे, म्हणजे मंजधार हा कथासंग्रह त्यावेळेस नुकताच वारणीसाजला वास येत होता, ते आलेलं होतं सगळं पुस्तक नवीन कोरं. मला कल्पनाच नाही की खांडेकर मला त्या दिवशी दिसतील. आणि मग म्हणे जरा थांब. आणि आतून असा मृदू आवाज आला खोलीतून आणि साक्षात खांडेकर माझ्यासमोर आले. तेव्हा तुम्हाला काय वाटलं? काय अक्षरशः माझ्या डोळ्यात अश्रू आले की म्हणजे ज्या देवाची मी मनोभावे पूजा केली तो देव प्रत्यक्ष माझ्या समोर होता. आणि मग म्हणे, आणि त्यांनी सगळ्यांनी ते भांडारकर म्हणजे होते त्यांचा तो भाचा होता, तर त्यांनी सगळं सांगून ठेवलं होतं असा एक विद्यार्थी आणणार आहे म्हणून. तो बाळा तू येणार होतास मला माहिती आहे. माझ्या पाठीवरून अक्षरशः आईच्या मायेने हात फिरवतात तसं त्याने हात फिरवला. तर म्हणे काय करतोस तू? तर म्हणे नाईट स्कूलला शिकतो. म्हणजे तुझी परिस्थिती नाही का? म्हटलं हो, मी दिवसा काम करून नाईट स्कूलला शिकतो. मग तुला काय पैशाची गरज आहे का? असली तर मला सांग, मी तुला मदत करीन. म्हटलं नाही की मी तेवढं मी काम करतो, हाय 25 रुपये तेव्हा रोज होता पगार होता मला ललित गांधीकडे, भाग होतो त्याच्यामध्ये. आणि इकडे तिकडे शिकवण्या वगैरे करत होतो. त्यामुळे मग तशी काही गरज नाही. ठीक आहे म्हणे. मग त्यांनी काय माझ्यासाठी केलं की मी जी वाचलेली पुस्तकं होती, हिरवा चाफा, पांढरे ढग, पहिलं प्रेम, क्रौंचवध, ती सगळी पुस्तकं मला दिली. आता मला असा प्रश्न पडला, जी पुस्तकं मी वाचलेली आहेत ती परत कशी करावी? ते माझ्या देवाने, मनातल्या देवाने माझ्या हातात स्पर्श करून दिली होती. मी तशीच ती घेतली, वाचलं वगैरे काही म्हणतो. म्हणजे तो थोडंसं पाप केलं खोटं बोललं त्यांच्याशी. मी असं म्हणाल की वाचलीच म्हणून ती पुस्तकं घेतली. ती 2-3 दिवस तुम्हाला हवी होती. म्हणजे त्यांच्या स्पर्शाने दिलेली पुस्तकं. ते लेखणीचा स्पर्श त्याच्यामध्ये होता, तो हाताचा एक स्पर्श होता, तो मायेने ते घेतली आणि मग 4थ्या तू परत केली. असा तो मग प्रवास सुरू झाला. पण मग खांडेकर तुम्ही जे पुस्तकातून वाचले होते आणि त्यांची प्रत्यक्ष भेट घडल्यानंतर
तीच ही व्यक्ती अशी ओळख तुम्हाला पटली असेल या प्रसंगाच्या हो, निमित्ताने, हो, हो. की त्यांच्या साहित्यातून जो आदर्श वाग, आदर्श जीवनाचा सांगितला जातो तो आदर्श त्यांच्या प्रत्यक्ष जीवनामध्ये सुद्धा तुम्हाला हो. दिसून आला. त्यांनी पण असे दिवस आणि काढले. हा सुद्धा एक तुमच्या साहित्यावरती झालेला संस्कार असं मला वाटतं. हो हो झालेला आहे. तसं साने गुरुजींच्या पण साहित्याचा संस्कार तुमच्यावरती साने आहे. गुरुजी म्हणजे खरं साने गुरुजींपासून वाचनाला सुरुवात झाली. त्याच्याही अगोदर बाबूराव अर्नाळकर, म्हणजे तो त्यांनी अक्षरशः त्यात वेडच लावलं होतं. म्हणजे वाचन कसं एका दिवसात कादंबऱ्या संपून जायच्या ना, ते बाबूराव अर्नाळकर, नंतर साने गुरुजी, वि. स. खांडेकर आणि अत्रेने तर म्हणजे सोन्याचा कळसच चढवला होता, म्हणजे आचार्य अत्रेने. असं सगळा तो वाचनीय प्रवास झाला आयुष्यात. म्हणजे मराठी साहित्यातला जो सुवर्ण काळ आपण मानतो हो त्याचे पण तुम्ही साक्षीदार होतात एका अर्थाने, हा. वाचक म्हणून. म्हणजे त्या तरुण वयामुळे ते फार मोठं टॉनिक मिळालं, म्हणजे खऱ्या अर्थाने पौष्टिक वाचन. आता मुंबईतला जो तुमचा सगळा संघर्षाचा काळ होता त्यावेळी एक हुतुतू सामना तुम्ही खेळलात आणि त्या सामन्यातून तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तर तो प्रसंग नेमका काय होता? काय होतं तिथे, जिथे रेरोडला मी राहायचो, तर ती आमची खोली अशी होती, समजा अत्यंत गरीब. म्हणजे काय वडिलांचा धंदा नव्हता, रस्त्यावर ते चहा विचारायचे किटलीने, म्हणजे चाय गरम जे फेरीवाले असतात असा त्यांचा व्यवसाय होता. आणि खोली जी आमची राहण्याची अशी होती 4x6ची, त्या खोलीमध्ये एका वेळेस एकच माणूस झोपायचा. त्यांचं ते चहाचं सामान, एक ते पत्र्याची बॅग, एक शेगडी, जळता तो डबा आणि थोडीशी वळकटी, असं म्हणजे एकच माणूस. आणि जर झोपल्यानंतर पाय बाहेर यायचे आणि मग ते पाय बाहेर आल्यानंतर ते पोत्यात बांधून झोपायला लागायचं, अशासाठी की ते उंदीर पाय फुंकून खायचे, जर असेच कोरडे पाय असले तर मोकळे. अशा वेळेस तर मी फुटपाथवर झोपायचो, पैसे नव्हते, काय नव्हते. आणि तिथे कबड्डीचे सामने, नारायण शेट्टी नावाचा एक माणूस होता, त्याचं हॉटेल होतं आणि तो सामने भरवायचा दर रविवारी. तर म्हणजे त्याच्यामध्ये शिवडी पोलीस स्टेशन आणि नाथानी स्टील यार्ड असे कर्मचारी, आणखीन हॉटेलची कर्मचारी, अशा दोघांमध्ये मॅच व्हायची. तर मी गावामध्ये असताना 4थीपासून त्या आखाड्यामध्ये होतो. म्हणजे संभाजी राऊत जे होते हे माझे गुरु. आणि मग मी आता तुमच्यासमोर जो आहे तर लहानपणी म्हणजे छडीपट्टा, दांडपट्टा, खुर्चीवर उभं राहणं, हे सगळ्या प्रकार मी केले. घोड्यावर बसणं, रायडिंग करणं, हे तिथे शिकवलं जायचं गावी. त्याच्यामुळे लवचिक होतो मी. आणि ते जे सगळे कबड्डी खेळायचे, सामने भरवायचे, अत्यंत चुकीचं खेळायचं, हुतू त्यावेळी होती, तेव्हा कबड्डी नव्हतं. आणि ते ताकदीवर खेळायचे. एके दिवशी काय झालं की शेट्टी नावाचे जे सगळं संघ होता त्यातले 2 गाड्या आले नव्हते. तर नारायण शेट्टी होतं, त्याचा मुलगा होता जया शेट्टी. हा जया शेट्टी नव्हे, हे आता ते नव्हे, ते वेगळं जया शेट्टी, बालपणीचा माझ्या मित्र. तो मला केले का क्या, बोल केले का. तर मी संधीच बघत होतो, माझं रक्त शिवशिवायचं खेळ. म्हणजे मी तू तर लहानपणापासून खेळलेलो, जम 7-7 खुर्च्यातून बॅलन्स करायचो मी. असं या संघर्षाच्या काळात तुम्हाला संधी कुठे मिळत नव्हती? हा, मिळत नव्हती. फक्त ते समोर एक केले का. आणि झालं काय की शेट्टीच्या संघामधले 2च गडी शिल्लक राहिले होते आणि शिवडीच्या संघामधले सगळे गडी होते. आणि त्यांचा एक असा तगडा कोणीतरी पोलीस होता. तर पूर्वी पद्धत कशी होती की शेवटचे 2 गडी राहिले की हात द्यायचा आणि शरणागती पत्करायची आणि सामना त्यांच्या ताब्यात असं जिंकल्याचा. तर माझ्यासमोर जो होता तो शिवाजी लोटलीकर नावाचा माझा मित्र होता. त्याला म्हणालो की याला आता आपण शरण जायचं नाही. तर तो माझ्याकडे वेड्यासारखा बघत, काय बोलतो ह्या, सांग जरा, तुला येऊ दे, सर्व्हिस करू दे, मग बघूया ना आपण. कारण सगळे टेक्निक मला माहित होतं तेव्हा. हात कैची, कोंबडी पकड, हे मी सगळं शिकलेलो होतो गावी. तर तो करत आला. तर शिवाजीला म्हटलं याला हात देऊ नको, जरा थांब. मी हात देत नाही, त्याने पाय मारला. तो पाय मला शिवाजीने ते लोटली वाचवलं. परंतु मला जेव्हा पाय मारला ते मी एकदम अशी उंच उडी मारली आणि त्याच्या मानेमध्ये आणि पायामध्ये हात घाल, चल उचल घे, तिथे दाबून ठेवलं त्याला त्या तगड्याला. आणि शिवाजीने येऊन कवर. आणि अख्खा जे सगळा जो बघणारा ऑडियन्स तिथला होता तो इतका उत्स्फूर्तपणे मला उचलून धरलं त्यांनी. आणि तिथे जो नारायण शेट्टी होते, जो सामना भरवणार, त्याने त्यावेळेस 1957ची गोष्ट ही आठवत होतो तेव्हा मी माझ्या खिशामध्ये 10 रुपयाची नोट ठेवली. तेव्हाची गोष्ट आहे. माझ्याकडे पुस्तकं, नाईट स्कूलला जात होतो पण पुस्तक घ्यायला पैसे नव्हते. कोणाला रोज याचं घे त्याचं घे करून. तर मग त्या 10 रुपयामध्ये मी पुस्तकं घेतली. पण त्याच्या मागची जी ट्रॅजेडी झाली, हा एक फार मोठी गोष्ट आहे. आणि उशाला घेऊन त्या खोलीत झोपलो, नवीन कोरी पुस्तकं. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी जेव्हा उठलो ना, बघतो तर सगळी ती पुस्तकं उंदराने कुरतडून टाकली. अरे अरे अरे. आणि मग मी पाय धुवायला जेव्हा गेलो सार्वजनिक नळामध्ये, त्या पुस्तकांचं पण भुसा झाला होता, माझे पाय सुद्धा कुरतडून टाकले होते. मग नंतर उत्तर दिलं. परंतु एक झालं की 10 रुपयाची पुस्तक जी काय होती त्याने मग माझं त्या एका कबड्डीच्या पकडीने माझ्या आयुष्यातून टर्निंग असा पॉईंट म्हणतो. आता आयुष्यामध्ये चढउताराचे प्रसंग येत असतात, सुखाचे क्षण जसे येतात तसे नैराश्याचे आणि दुःखाचे क्षण पण येत असतात आणि पोकळी जाणवणारे क्षण पण येत असतात. तर अशाच एका क्षणी तुम्ही आत्महत्येला प्रवृत्त झाला होता. ते का? ते असं झालं होतं की हे जेव्हा पुस्तकं कुरतडली गेली तेव्हा हा एक अर्धवट झाला. टर्म फी भरायला पैसे नव्हते. 8वीत असताना
की वडिलांचं पैसे देत नव्हते, त्यांचा तो धंदा होता आणि त्यांना हे काय सट्ट्याचा, अगदी स्पष्ट बोलायचं म्हणजे सट्ट्याचा नाद होता, दारूचा नाद, सगळं काय होतं. त्यामुळे माझ्या शिक्षणाकडे त्यांचं लक्ष द्यायला पुरसतच नव्हती. परंतु एक माझी जिद्द होती काय कोण शिकायचं. पण अशा वेळेस झालं काय की इतकं आम्ही गावचे खोत, 12 खंडीची शेती, वतनदार असं असून सुद्धा मुंबईमध्ये मला अशी परिस्थिती की समोरच्या फुटपाथवर भाकऱ्या भाजायचे झोपडपट्टीतली वाघरी माणसं, आणि मी या वतनदार खोत ते बघत राहायचो. अरे आपल्याला भाकरी पण मिळत नाही, याही पलीकडे जाऊन मला शिक्षणाची इच्छा आहे आणि मला शिकता येऊ नये पैशाअभावी. तर मग निश्चय केला की आता नाही. आणि जेव्हा वर्ग सुटला आमचा 8वीत होतो तेव्हा एक चिठी लिहिली उद्धवला म्हणा, उद्धव भोसलेला म्हणा, हे घरी जाऊन वाच. आणि ठरवून टाकलं 100 पानी फक्त वही माझ्या हातामध्ये होती आणि सँडॅस सोडला, डोंगरीवर शाळा. तर खाली अंदाज घेतला की ते 150 फूट खोली होती ती प्लॅटफॉर्मवरून खाली. तर मग इथून खाली उडी घ्यायची, संपून टाकायचं आयुष्य. म्हणून तिथे मी 10ला शाळा सुटली आणि मी वही खाली भिरकावून दिली खाली, आणि खाली उडी घेणार इतक्यात माझ्या खांद्यावर हात पडला. तो उद्धव भोसले होता. तर त्याने वर्गामध्ये ती याला मधल्या पिरियड चिठ्ठी वाचली आणि मग त्याने सांगितलं की असं हुशार आहेस तू, 6 महिन्याच्या वेळी असं मरायचं नाही, चांगलं करून काय ते मरूया ना. आणि तोही दुसरीकडे खानावळी होता. मग त्याने काय केलं, माझ्यासाठी तो CTOमध्ये कामाला होता. योगायोग कसा बघा, त्याने रात्रपाळी काढून घेतली की माझ्या झोपण्याची सोय व्हावी म्हणून. म्हणजे मी प्रत्येक वेळेस जो म्हणतो ना की ज्या प्रत्येक माणसाने प्रयत्न जेव्हा करतो पोट तिडकीने, तेव्हा परमेश्वर कुठे ना कुठे कोणाच्या तरी रूपाने उभा राहतो, जे माझ्या बाबतीत घडलेलं आहे. तो चमत्कार नाही म्हणता येणार. ही तुमची जिंकण्याची जिद्द, करण्याची जिद्द असेल ना, काहीतरी ध्येय समोर असेल ना, तर तो परमेश्वर येतोच तुमच्या आपोआपच तुम्हाला तो परावृत्त करतो त्या क्षणापासून, कुठून ना कोणाच्या रूपाने येतो. बरोबर. असे आणखी पण 2 प्रसंग तुमच्या आयुष्यामध्ये आले की अगदी तुम्हाला असं वाटलं की आता मृत्यू समोर उभा आहे, पण तुम्ही वाचलात त्याच्यातून. एकदा तुमचा रस्त्यामध्ये अपघात झालेला हो, तो ट्राम सांगितलं ना की तसंच झालं. काय झालं होतं की मी चाललो होतो आणि त्यावेळेस संस्कृतचा पेपर होता, 10वीची फॉर्म परीक्षा. आणि माझ्या बॉसने, ललित गांधीने, म्हणजे हँडलूम हाऊसमधून मला सचिवालयामध्ये पाठवलं. आणि माझ्या शिक्षकांनी त्यांची नक्कल केल्यामुळे शाळेत असताना मी गायतोंडे म्हणून जे होते ना ते माझे सर होते. आणि मग काय होतं, ते पिरियडला नसायचे ना, तेव्हा मला नकला करायची सवय होती, जसं चित्र काढायचं असं. तर त्या एके दिवशी काय झालं की शिक्षकांची नक्कल करायचं आणि त्याचं मी कार्टून काढलं होतं. आणि नेमके सर आले आणि त्यावेळी मला त्याने शाप दिला की आयुष्यामध्ये तू कधीच संस्कृत पास होणार नाही. आणि मग त्यावेळेस असं झालं की संस्कृतचा पेपर होता, मी जायला निघालो सायकल घेऊन आणि तेव्हा ट्राम चालू होत्या. आणि काय झालं की मी निघालो सायकल घेऊन आणि बोऱ्याकडून सायकल घेतली. एक फार मजेशीर प्रकार आहे, निघालो आणि सिग्नल पडल्याबरोबर सायकल थांबली माझी. आणि सिग्नल जसं काही सुरू झालं ते मी सायकल सुरू केली जोराने आणि बरोबर त्या ट्रामच्या पाठीवर जाऊन काचकना ढकली, दोन्ही चाकं, आणि पाठीमागून डबल लेगर बस होती. बापरे. त्याने असा उडवलं मला की म्हणजे मोठा स्फोट झाला एकदम. आणि मग सगळे जे होते ते बघायला लागले, कुठे हा मेला, कुठे काय केलं, हा प्रवासी कुठे. मी अक्षरशः काय फेकला गेलो, फुटपाथवर व्यवस्थित होतो पडलेला, फक्त मी बेशुद्ध पडलो होतो त्या आवाजाने. तर तो हा एक मृत्यूवरचा आणखीन प्रसंग. गावी एकदा घडलं होतं, मी अक्षरशः बुडालो होतो. असा बुडालो म्हणजे आमची प्रेतं वरती आलेली होती फुगून पाणी काढून. आणि असं असताना की मला ओळखणारा एक मोहम्मद नावाचा माणूस, त्याने उडी घेतली, त्यालाही पोहता येत नव्हतं. मग त्याला वाचवण्यासाठी आणखीन दुसऱ्या माणसं बोलावं लागले. असं करता करता ते आम्हाला सगळं वरती काढलं. म्हणजे काय कोणता नाही की मृत्यूशी माझा जो संबंध आहे पुढे पण आहे, तो आणखीन माझा फार मोठा प्रसंग. शालेय शिक्षणाबरोबरच तुम्ही, म्हणजे शालेय शिक्षण संपल्यानंतर तुम्ही जे स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतलात. बरोबर. तर ही कलेची, चित्रकलेची किंवा रंगकामाची जी आवड आहे ती तुमच्यात कशी उपजत होती की म्हणजे कसं आदोळ करून. म्हणजे माझे मामा जे होते ना सगळे आर्टिस्ट होते. एक तर म्हणजे नाटकातून कामं करायचं, जे माझ्यामध्ये नाटकाचे नाट्यगुण आले. तर दुसरा मामा यशवंत तारकर नावाचा जो माझा मामा, तो हा आर्टिस्ट होता, चांगला कलावंत होता. म्हणजे त्याने भिंतीवर काढलेलं 40 वर्ष कुंडी तशीच होती, असं वाटतं आताच ठेवली की काय, इतकीच, म्हणजे ऑइल पेंटमध्ये अशी. तर हे गुण मला त्या माझ्या आदोळकडून सगळे आलेले होते. आणि त्यामुळे जेव्हा मी SSC पास झालो तेव्हा मला 42% मार्क्स मिळाले होते. तर 42%ला मी विल्सन, म्हणजे SSCचा नंबर माझा विल्सन कॉलेजमध्ये होता. तर रिझल्ट लागल्यानंतर रोज मी चौपाटीवर बसायचो आणि विल्सन कॉलेजकडे बघायचो की कधीतरी ॲडमिशन मिळेल का. शक्य नव्हतं, मला इथे विल्सन कॉलेजच्या सावलीतसुद्धा उभं राहता येणार नाही. SSCचा नंबर मिळाला हे मोठं नशीब. कॉलेजमध्ये जायचंच होतं काही करून, एक टप्प्याटप्प्याने कोणाचाही आधार नव्हता.
आणि मग जे स्कूलला पाठला मी ॲडमिशन. ती ॲडमिशन मला एका मालवणी शिपायामुळे तिथे मिळाली. 1000 विद्यार्थी आणि असे विद्यार्थी, गाड्या लागलेल्या. मी इतके देखणे मुलं, देखणे मुली कधीच पाहिल्या नव्हत्या आयुष्यामध्ये. आणि जेजेच्या आवारात जेव्हा गेलो तेव्हा ताफा लागल्या गाड्यांचा, चकाचक कपडे घातले ना, माझे साधे कपडे, आपले हाफ पॅन्ट वगैरे असं. तर तिथे काय झालं, प्रत्येक वेळेस माझी मालवणी, माझी बोलीभाषा, मातृभाषा मला उपयोगी पडली. तर एक तिथे वांगणकर नावाचा शिपाई होता, तो तमाकू मळत दुसऱ्या शिपायाशी बोलत होता. काय बघ केवढे विद्यार्थी, कसा होता यांचा. तर मी म्हटलं पटकन तुम्ही म्हटलं की तुम्ही कोकणातले काय हो. होय. खयचे बोललो तुम्ही. तर मी राजापूरचो. बोल मी पण राजापूरचो. म्हणजे एक संधी घेतली. म्हणजे कधी कधी तर गावाला भेटल्याचा आनंद झालो. तर म्हटलं हाय सर मग ॲडमिशन कशी मिळते. तू 2 परीक्षा पास झालास ना. होय. SSC. तू फॉर्म भरताना काय कर माहिती आहे, नाटकाची जास्त नावा लिहू. मग किती दामू केंकरे का ओळखच तू. हो. मग तेव्हा तर तुझं पाशी केंकरे सर याची श्यामची भूमिका करायची. मी त्यांचा फॅन होतो. म्हणजे अत्याच्या पुजारी होते त्यांचा. आणि ते खूप वेळा पाहिलं होतं मी. तर मग फॉर्मवर नाटकांची नावं लिहिली मी. आणि जेव्हा इंटरव्ह्यूला मी गेलो केंकरे सरांचं, तर केंकरे सरांनी विचारलं, सगळीची नावं वाचली. ह्या नाटकात त्यांची नक्कल करायचं. मी खरोखरच कामं केली आहेस का तू याच्यामध्ये. तर म्हटलं हां. तर मग वेगळं व्हायचं म्हणा. मग वेगळं व्हायचं म्हणजे कुठलं काम केलं. बरं सुरेशचं काम मी केलं. असं करून ते मग मी त्या नाटकाच्या जोरावरती माझा जेव्हा मी गेलो नंतर 4 दिवसांनी बोर्डाना, म्हणजे प्रॅक्टिकल होते 3 दिवस, तेव्हा 1000 मुलातून 50च मुलं घ्यायची होती. इमॅजिन करा त्यावेळेस 1962ची गोष्ट. आणि जेव्हा त्या 50 विद्यार्थ्यांमध्ये अल्फाबेटिकली माझं नाव मी वाचलं तर मला स्वर्ग मिळायचा आनंद झाला. साहजिक आहे. हां. कारण तिथे कोणाचा वशिला नाही, काय नाही. ते काही असेल, म्हणजे ते वांगणकरनं सांगितलं असेल किंवा काय झालं असेल, परंतु हा चमत्कारांचं मला संपूर्ण मालिका आहे माझ्या आयुष्यामध्ये, असा तो एक प्रकार होता. आणि तुमच्यातला जो कलावंत आहे त्यांनी पण काम केलं मला असं वाटतं. हो. असेल केंकरे सरांशी तुम्ही जे बोलला हो त्याचाही परिणाम असेल. आता आपण लेखक आहोत याची जाणीव तुम्हाला नेमकी केव्हा आणि कशी झाली. आपल्या लेखणीला मोराचं पीस लागलेलं आहे, केव्हा झाली. हा जेजेला प्रकार घडला. तो काय होतं की कुठेतरी जेव्हा ते ॲडमिशनचं पहिलं वर्ष होतं जे स्कूलला वाटचं, आणि बोर्डावर नोटीस लागलेली होती की ज्या कोणा विद्यार्थ्यांना नाटकामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांनी नावं द्यावीत. तर मी माझं जे काही एकंदरीत ST आहे तर म्हटलं, आणि सगळा देखणा विद्यार्थी वर्ग ना, पण यामध्ये आपल्याला काय नट म्हणून वर्णी लागणार नाही. नट तर माझ्यामध्ये ओतप्रोत भरलेला आहे, म्हणजे संपूर्ण नकला करणं हे करणं, परंतु बोललं लेखकाला डिवचून बघूया. म्हणून ते असा जर आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये लेखक म्हणून जर आपल्याला काय करता आलं अशी एक इच्छा, म्हणून मी एक एकांकी लिहिली, आज काय नाटक होऊचं नाही. म्हणजे जे वस्तानाचं बीज 1962 साली ती एकांकी लिहिली, आज काय नाटक होऊचं नाही. आणि केंकरे सरांना ती वाचायला दिली. केंकरे सरांनी 2 पानं वाचली, चांगलं आहे, उद्या ये मग बघू असं मला सांगितलं. त्याने ते ड्रायव्हरमध्ये ठेवून दिली. आणि दुर्दैवाने काय झालं होतं की त्याच वेळेस आमच्या स्कूलापाठचे सगळे ते शिफ्टिंग चाललं होतं, म्हणजे कॉलेजचं टेबलांचं. आणि 4-5व्या दिवशी मी गेलो, आणि गेल्यानंतर सरांनी टेबलामध्ये खाणामध्ये हात घातला. अरे बाबा, एकांक्या हरवली. ती कुठेतरी घाळ झाली. म्हणजे माझं पहिलं अपत्य परांगणता झालेलं होतं, आणि तेही फार मोठ्या माणसाच्या हात. कदाचित त्यामुळे ते आतापर्यंत बसतं चाललं असं मला वाटतं. नंतर तुम्हाला गवसलं ते का वेगळ्या रूपामध्ये विक्रम अनेक. म्हणजे तुम्ही माझी मुलाखत घेईपर्यंत तो प्रवास चालू आहे. 1962 आज 2008 डिसेंबर आहे की संपूर्ण तो, म्हणजे एक छोटंसं बीज जर पेरलं आणि त्याच्या चांगल्या खऱ्या अर्थाने त्याच्यामध्ये जर बीज असेल तर त्याचा केवढा मोठा वृक्ष फोपावू शकतो. म्हणजे 62 आणि ते 75 साली आलं ते नाटक, 2 प्रयोगात पडलं. पुन्हा 80 साली, 80 ते म्हणजे 28 वर्ष. मी जेव्हा लंडनला गेलो तेव्हा माऊस ट्रॅप चाललो, तेव्हा 36वं वर्ष होतं. अरे चला आम्ही म्हणायचं 36 वर्ष चाललंय, आणि हे तर 28-31 वर्ष व्हायला आली. म्हणजे नवल वाटण्यासारखं असं काही होऊ शकतं. बरोबर. असं या वस्त्रहरणविषयी आपण मुलाखतीच्या दुसऱ्या भागामध्ये सविस्तर बोलणार आहोत. पण त्या अगोदर मला एक प्रश्न आपल्याला असा विचारायचा आहे की कविता तुमच्या आयुष्यात प्रथम केव्हा आली. कविता म्हणजे काव्य या अर्थाने, कारण कविता असा वेगळा अर्थ कृपया घेऊ नका. नाही काय झालं की कशी आली. मी साहित्य विशारदला शिकत होतो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयामध्ये, आणि माझ्या वर्गामध्ये अभय नाडकर्णी नावाचा मित्र होता. तो मधुचंद्र मासिकाचा सहसंपादक होता. ही गोष्ट 1964ची. आणि मग मी एक अशी कविता तर होती लिहायचो, पाठवण्याचं काय धीर होईना किंवा वाटतं कोण छापणार आपली. तर तो ओळखीचा मित्र भेटल्यामुळे वर्गामध्ये, तू दे रे, मी लिहितो. मग ती कविता, ओढ आहे मला हिरव्या हिरव्या शेतीची, शेतात वावरणाऱ्या त्या शिशवी घोटीव बांध्याची. आणि पुढे काय ती अशा ओळी असतात, ते लिहिलं. ती छापून आली कविता.
दरम्यानच्या काळात काय झालं की त्याच वेळेस मी ज्या ऑफिसमध्ये काम करत होतो म्हणजे CTOमध्ये होतो तेव्हा, म्हणजे पेंटरचा मी 1 वर्षभर पेंटर म्हणून होतो. नंतर क्लार्क, पेंटरला 128 रुपये पगार होता आणि क्लार्कला 154 रुपये पगार होता. तर माझ्या ह्यातल्याने मला काय सांगितलं, तुम्ही क्लेरिकलला बसा. त्यांनीच वशिला लावून मला पास करून घेतलं आणि इकडे आलं. तर त्यामुळे डिस्पॅच टेबल होतं मला, आणि त्या डिस्पॅच टेबलावर ज्या वर्णनाची मी कविता लिहिली होती त्या वर्णनाचीच पोरगी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. बरं, माझी आतापर्यंतची बायको. अच्छा, म्हणजे या कवितेमुळे तुम्हाला जीवनाची जोडीदार सुद्धा सापडली. तिलाही कवितेची आवड होते, चांगल्या कविता लिहिते ती, वाचन चांगलं, तिचा आवाज चांगला. तर तिने काय झालं की ती यायला, आणि ते दिवाळी अंक पडलेला होता तिथे, तर तिने सहज चढलं. म्हणजे तिने वाचली कविता ती. म्हणजे ड्रामॅटिक सिच्युएशन माझ्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी जो चमत्कार म्हणतात तसं. अरे म्हणे तुम्ही कविता लिहिता का? हो. तर लगेच ती मग कविता स्वतःच्या घरी घेऊन गेली, बहिणीला वाचून दाखवली, आणि 4 दिवसात आमचं जमलं. वा. तिथे त्या कवितेमुळे त्या कवितेमुळे एक ती कविताही सोबती, म्हणजे ज्याला म्हणतात ना मधलं जोडकाम, त्या कवितेने केलं आमच्या दोघांच्या आयुष्यात. म्हणून ही कविता तुमच्या आजही लक्षात राहिली. बरं, हां, दुसरं कसं की ते कसं झालं होतं की योगायोग कसा म्हणतो, ज्या शाळेत मी शिकत होतो त्या शाळेत ती शिकत होती. मी 11वीला असताना ती 8वीत होती. पुन्हा जेव्हा आम्ही बोलायला लागलो एकमेकाशी कुठे काय, तेव्हा ती माझ्याच गावची निघाली, शेजारच्या गावच्या, आणि ती नात्यातलीच निघाली. म्हणजे हे सगळं नंतर तुम्हाला कळलं? नंतर कळलं, अगोदर काही माहिती नव्हतं. कारण टीचर्स, म्हणजे शिक्षक दिनाच्या दिवशी मी वर्गावर ड्रॉइंग शिकवायला जायचो, तेव्हा तिने सांगितलं मला, मी तुम्हाला ओळखलं हो, तुम्ही नाईट हायस्कूलला होतात ना? हो. कसं काय? म्हणजे टीचर्स डेला तुम्ही ड्रॉइंग शिकवायला आला होता आणि तुम्ही ससा काढला होता फळ्यावर, तो ससा तिच्या डोक्यात राहिला. म्हटलं तो रानावनाचा ससा, बोला आता कुठल्या रानावनात घेऊन जाते देव जाय. आता तुम्ही विनोदाकडे कसे वळलात? विनोद हा मुबजरच होता. म्हणजे मालवणी माणसाचं काय माहिती आहे, कोकणी माणूस हा गरीब माणूस, स्वतःच्या गरिबीवरच विनोद तो करत राहतो, समजलं की नाही? तर हा विनोद आमच्या मातीतूनच आलेला होता. तर तो, आणि बरं काय, साहित्य विनोदी आहे, वाचायला पु ल देशपांडे म्हणा किंवा अन्य आचार्य यांच्याकडनं जे सगळं साहित्य विनोदी मिळालं आहे वाचायला, त्याला पोषक असं वातावरण निर्माण झालं. आणि स्वतःवर विनोद करणं हा एक आणखीन एक स्पेशालिटी त्याच्याबरोबर. आणि पुलंनी एके ठिकाणी असं म्हटलंय की विनोद हा आयुष्यातल्या घटनांकडे बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे याबद्दल विनोदाविषयी, विनोदाचं जीवनातलं स्थान? विनोदाचं मी सांगतो ना की हे विनोद हा फार मोठं अस्त्र आहे, की प्रत्येक माणसाला की जर दुःख संकट जर विसरायचं असेल ना, तर विनोदाचाच उपयोग करून घेतला पाहिजे. चार्ली चॅप्लिनचं याच्यामध्ये जो बूट खातो, ते करतो, केवढं म्हणजे इतकी भूक त्याला लागलेली असते की समोरच्याला म्हणा हा क्या बात आहे, चिकन फ्राय खातो की काय, असं त्याने बुटाचे ते काटे, आपलं ते खिळे बिळे खात. हा केवढा मोठा विरोध आहे आयुष्यातला, की प्रत्येक गोष्ट जर विनोदाने आपण घेतली ना तर आयुष्यात दुःखच नष्ट होतो. विनोद फार मोठं शस्त्र आहे. विधानसभेमध्ये जेव्हा बाळासाहेब भारदे किंवा आचार्य अत्रे यांचा जेव्हा समोरासमोर देवाण घ्यायची, तर केवढे अटीतटीचे प्रसंग असे विनोदामुळे ते असे थांबले जायचे. असं बरोबर, म्हणजे दुःख विसरायला लावतो विनोद. गवाणकर, तुमचं जीवन अनेक गमतीशीर आणि आश्चर्यकारक अशा प्रसंगांनी गोष्टींनी भरलेलं आहे. बरोबर. तुमची GPO मधली नोकरी हा असाच एक आमच्या कुतूहलाचा भाग आहे. तुम्ही GPO मध्ये कसे लागलात? काय झालं की 31 मे 1961ला मी SSC पास झालो, आणि मग 1 जूनला मला कोणते सांगले कुठेतरी नाव नोंदव, म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजला, म्हणून ग्रँट रोडला जाऊन मी पेंटर म्हणून नाव नोंदवलं. आणि गमत अशी झाली की 7 जूनला किंवा 8 जूनला काय चमत्कार झाला, आणि मला पत्र आलं. ते तावडे नावाच्या घरच्याने पत्र दिलं, बोला तुका बाबा कॉल इलेलो असा एम्प्लॉयमेंट एक्सचेंजून, तर तो प्रिंटर म्हणून मला कॉल आला. तर मी गेलो, आणि ट्राम सुरू होत्या तेव्हा, आणि 12 पैसे खिशात ठेवले, म्हणजे 6 पैसे जायला ट्राम नाही, 6 पैसे यायला, ग्रँड रोड ते रे रोड असं गेलो. आणि तिथे 22 माणसांची टीम तयार होती, म्हणजे ज्यांना बोलावलं होतं त्यांना जायला. त्या म्हणाले आजच तुम्हाला GPO मध्ये इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. बरं. आता माझी पंचायत अशी झाली की जायचे आणि यायचे फक्त 12 पैसे माझ्या खिशात, जायचे 6 पैसे, यायचे 6 पैसे. तर GPOला गेलो तर परत कसं येणार मी? तर मी तुळबुळ करायला लागलो. सगळे जमले होते, जाऊया काय. तर त्यामध्ये एक 40 वर्षाचा माणूस होता, आणि ते सगळे 4वी 5वी 7वीच्या आसपास शिकलेले होते. मी SSC विथ ड्रॉइंग, हायली क्वालिफाईड. हां, ते आता मला काहीच माहिती नव्हतं कोण काय ते. तर तिथे एक ग्रस्त 2 मालवणीचं, जसं JS कुलापाडचा मग पहिल्या ह्याच्यात सांगितलं, गाववालेच नाही असं बोलणार. तर मी म्हटलं त्यांच्या आपसात चाललं होतं, कशाक जाऊ काय, कधीतरी येताला कॉल काय वगैरे. तर म्हटलं मी पण जाते घरा. तर त्याच्याला जो एक माणूस होता वयस्कर 40 वर्षाचा, तो म्हणाला की चल रे बाबू,
जाऊन तर बघूया. तर म्हटलं नाही हो माझ्याकडे काय. मग काय तुझं काय अडचण काय तुझी. तर माझ्याकडे ना बोललो येऊ पैसे नाही तू परत, तू काळजी करू नको रे, आपण बोलत बोलत जाऊया, तुका चाय पाणी देईन मी, बघूया तरी काय विचारतात तर. असं करून तो माणूस मला GPO मध्ये घेऊन आला. अशी 22 माणसाची टोळी आमची त्या ट्रामने आली. आल्यानंतर आतमध्ये पी घोष म्हणून मला सगळं माहिती आहे, ते मुलाखत घेत होते. ते एक मिनिट मुलाखत घ्यायची, 1 2 3 4, मी 17वा नंबर होता माझ्या. त्याने मला प्रश्न सगळं सर्टिफिकेट माझे पाहिले त्यांनी. ते कर्णिक नावाचे ग्रस्त होते. नंतर मला कळतं बसले होते, माझी फाईल अशी बाजूला ठेवली. माझा इंटरव्ह्यू झाला नंतर त्या कर्णिक जे ग्रस्त होते त्यांनी मला घेऊन गेले म्हणजे स्टाफ सेक्शनमध्ये आणि म्हणाले त्याने खूण केली माझ्या त्या नावासमोर, यंग मॅन यू आर लकी. म्हणजे काय, तू ह्या पोस्टसाठी सिलेक्ट झालेला आहेस. बरं. आणि तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल, त्यांनी मला सांगितलं असतं त्यावेळेस की जनरल पोस्ट ऑफिसच्या 150 वर्षाच्या काळामध्ये ती पेंटरची पोस्टच नव्हती. बरं. ती पोस्ट तयार केली गेली आणि फर्स्ट टाइम पेंटर म्हणून त्यासाठी माणसं अपॉइंटमेंट केली गेली. तो गंगाराम महादेव गव्हाणकर तुमच्यासमोर बोलतोय. म्हणजे जणू काय ती GPOची पेंटरची पोस्ट माझ्यासाठी थांबलेली होती, तुमच्यासाठीच तयार केलेली होती आणि थांबलेली होती. हा, आणि मी सिलेक्ट झालो त्याच्यामध्ये पेंटर म्हणून, त्यामध्ये सिलेक्ट झालो. तुम्ही बरीच वर्ष तिथे नोकरी पण केली. किती वर्ष? GPO मध्ये मी 1 वर्षभर पेंटर म्हणून काम केलं. नंतर मग काय झालं की तिथे मला असं कळलं की पेंटरला कमी पैसे, पण क्लेरिकलमध्ये जास्त होतं. म्हणजे बघा 156 रुपये होता आणि 2 रुपये इन्क्रीमेंट. तर मग मला त्या लोकांचे धमाले नावाचे क्लार्क होते, त्यांनी सांगितलं तू परीक्षेला बस क्लार्कच्या, तुला प्रमोशन मिळेल. आणि मग मी जेव्हा झालो 128 रुपयाचे 156 प्रकार, मी विचार करा त्यावेळेस किती इन्क्रीमेंट ॲट ए टाइम मला मिळाल्या. GPO मध्ये मी नोकरीला लागला. पण आता व्यवहार आणि कला या ज्या 2 गोष्टी आहेत त्याच्यातला ताळमेळ तुम्ही कसं काय साधता? काय होतं, मी मला आठवतंय की एक प्रसंग तुमच्या पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलेला आहे की पेंटिंग करत असताना तुम्ही बालकवींच्या ओळी लिहिल्यात त्या एका ट्रकवरती, आणि त्यावेळी तो जो ड्रायव्हर होता तो तुमच्या आधी खवळला की हे तू काय लिहिलंयस. काय झाली गमत की मी तिथे SSCलाच असताना डोंगरीवरच गणीचं गॅरेज म्हणून तिथे पेंटर म्हणून राहिलो होतो. तर तिथे हॉर्न प्लीज ओके लिहायचो. तर त्यावेळेस सगळं वाचन झालं होतं बालकवींच्या शाळेमध्ये असताना पण सगळं. तर तिथे काय व्हायचं की सगळे जे ड्रायव्हर आणि क्लिनर होते हे देशाकडचे असायचे. तर मग मी त्याला विचारत होते ना, हा पण कुठं राहतो, कुठले तुमची. तर आम्ही सातारचे बरं का. तर साताराचे म्हणजे कुठलं, उत्तर सातारा की दक्षिण सातारा. तर म्हणायचं दक्षिण सातारा. मग मी शेर तयार करतो, चमकला शुक्र तारा, धन्य तो उत्तर सातारा. मग ते मला रोज होता ₹1.25 दिवसाचा, पण तो चमकला शुक्र तारा, धन्य तो उत्तर सातारा किंवा धन्य तो दक्षिणा लिहिल्यानंतर ₹2 मिळायचे एका ओळीचे. असं करता करता मला एक मग आपल्याला बोललो कविता पण होत आहेत. मग मी बालकवींची कवितेची ओळ होती, दिव्य रसी विरणे जीव, जीवित हे त्याचे नाव. हे माझ्या घरी पण ते लिहून ठेवलं होतं. म्हणजे असताना हे काय लिहतं रे, जीवित हे काय चालायचं नाही का, हे चमकला शुक्र तारा धन्य तो उत्तर ते लिहा, हे कोण वाचते. तर मग ते तुमच्यातल्या शीघ्र कवित्वाला दिलेली ती एक दाद होती असं म्हणतात. हा, नाही मग म्हटलं की नाही, म्हटलं आता हे व्यवहार, तुम्ही जो प्रश्न आता मला विचारला व्यवहार आणि कलावंत, मग म्हटलं हे शुक्र तारा विक्रता सोडून द्यायचं सगळं, आपण हे दिव्य रसी विरणे जीव जे आहे ते आता आपल्या इथे काही जीव याच्यात जगणार नाही अशी कविता लिहिली. तर आपलं तो शुक्र तारा धन्य तो उत्तर सातारा, मग ते लिहायला लागलो. बरोबर. म्हणजे बाहेर आणि अंतर्मन जे आहे त्याच्यामधलं द्वंद्व साधण्याचा प्रयत्न जो तुम्ही केलात तो अशा पद्धतीने. आता आपल्या श्रोत्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे वस्त्रहरण या नाटकाची निर्मिती कशी झाली. सायनच्या प्रतीक्षानगरमध्ये तुम्ही राहत होतात, 7 नंबरच्या इमारतीमध्ये 7 नंबरच्या खोलीत, आणि तिथे वस्त्रहरणचा जन्म झाला. बरोबर आहे. तर हे बीज नेमकं कसं, बीज काय झालं, ती एकांका हरवली. तुम्हाला पहिला बोलतोय मी 1962 केंकरे सरांकडून असताना ती आणि त्यानंतर 73 साली दोघी माझं नाटक आलं. ते दोघी नाटक जेव्हा आलं ते ज्या वेळेस रवींद्र नाट्यगृहात प्रयोग असायचा दोघीचा, त्या तो प्रयोग पाहण्यासाठी 3 आंधळे न चुकतात ते यायचं. बरं, रवींद्र नाट्यमधून प्रभादेवीला आणि माझं ऑफिस परेलला. तर माझी रॉयल्टी घेण्यासाठी मी जेव्हा रवींद्र नाट्याला प्रयोग असतात तेव्हा मी तो तिथे यायचो. तर प्रत्येक वेळेस 3 आंधळे तिथे ते नाटक पाहायला आलाच. तर मी तो डोअर कीपर, त्याचं नाव आहे जयंत चव्हाण म्हणून, तो अजून आहे, आता विज्ञानातला आहे तो पण मालवणी. बोल हे 3 आंधळे खेकायचं रे, रोज मी प्रत्येक वेळेस बघतो हे आंधळे खेकायचं रे सर. तुमका मी काय सांगू, ही 3री-4थी खेप असा त्याची. तर माझं कुतूहल जागृत झालं. तर म्हटलं त्याच्याजवळ गेलो, माझी ओळख वगैरे काय दाखवली त्यांना. म्हटलं माफ करा, क्षमा करा, मी तुम्हाला 3ऱ्या-4थ्यांदा आज पाहतोय मी इथे. तर म्हटलं हे नाटक तुम्ही कसं काय एन्जॉय करू शकता, मला तुमच्या व्यंगाविषयी काय बघण्याचं नाही. तुम्हाला उत्सुकता एक होती. बरोबर. तर अहो म्हणे काय सांगू साहेब तुम्हाला, हे नाटक बघण्यापेक्षा ऐकण्यात खरी मजा आहे. वा.
इतक्यात ते नाटक दोघी पाहून छबील वसाणी नावाचे ग्रस्त एकदम पिसाटला होता. इतकं त्याला नाटक आवडलं की ते नाटक त्यांना गुजरातीमध्ये करायचं होतं. तर ते शोधत डोर किपेरला, आज गव्हाणकर प्रत्येक वेळी येतो, गव्हाणकर मला भेटत नाहीत, आज तरी आलेत का? तर तो जयंत चव्हाण जो डोर किपर होतो बघा, ते काय त्या अंधग्रस्तांशी बोलतायत बघा, ते गव्हाणकर. ते तिथूनच ओरडले ते छबील, अहो काय गव्हाणकर, अहो क्या गव्हाणकर साहब, कब से ढूंढ रहा हूं मैं आपको, आप यहाँ बैठे. पटकन त्या आंधळी माझा हात धरला असा, गव्हाणकर ना तुम्ही, मला हो म्हणावं लागलं. त्यांच्याशी खोटं बोलतायत ना, काय म्हणे नाटक लिहिले तुम्ही, आता आयुष्यामध्ये जे जे काय तुम्ही लिहाल ना ते खूप उंचीचं होणार, असं त्या 3 अंधग्रस्त तिथेच मला आशीर्वाद दिला. आणि छबील वसाणी त्यावेळेस मला म्हणाले की गव्हाणकर मला हे नाटक पाहिजे गुजरात करण्यासाठी. तर काय झालं होतं, पहिला प्रयोग जो झाला शुभारंभाचा, त्या शुभारंभाच्याच प्रयोगाला अनिल मेहता नावाचे जे गुजरातीत नाटकं ट्रान्सलेशन करायचे त्यांनी माझ्याकडून हक्क घेतले होते. आणि काय नाही म्हणत, तर मग तुमच्या डोक्यात काय असेल ते मला लिहून द्या, ते मी प्रोड्यूस करणार मराठीमध्ये, गुजरातीमध्ये नसेल तर मराठीमध्ये. आणि मग ते जे हरवलेलं बीज होतं वस्त्रणाचं, आज काय नाटक होऊचा नाही, त्याचं मग मी नामकरण केलं वस्त्रहरण, आणि पूर्ण नाटक ते मी लिहिलं 1900, म्हणजे त्याच 7 नंबरच्या ट्रान्झिट कॅम्पच्या 7 नंबरच्या 7 नंबरच्या गोलीत लिहून पूर्ण झालं. आणि मग किती दिवसात लिहिलं, किती ते काय 8 दिवसात नाटक झालं. कारण डोक्यात सर्व होतं ना की गावात जे जे काय मी पाहिलं होतं नाटकातलं नाटक वगैरे सगळं. कारण मी सांगतो इंटिमेट थिएटर हे मुंबईत येऊन मला अर्थ कळला, परंतु आमच्या गावामध्ये की अजूनही प्राउंटर दिसतो, प्राउंटर बोलतो आणि मग रंगमंचाचा नट बोलतो, असा सगळा प्रकार आहे. ते जे नाटकातलं नाटक सगळं आहे की इंटिमेट थिएटर म्हणजे काय, थोडंसं सांगतो तुम्हाला की देर इज नो कर्टन बिटवीन ऑडियन्स अँड स्टेज, पडदाच नाही मध्ये असं. तर आमच्या गावामध्ये प्रकार तुम्हाला सांगतो की जेव्हा नट रंगमंचाचा बोलायचा, समजा रामाच्या भूमिकेत असेल किंवा राजा दशरथच्या भूमिकेत असेल आणि कलेक्टर मामलेदार आला, काय म्हणाल, जेवण बिवून इलाच की नाही, बसून घेऊया बघू पहिल्यांदा, आणि मग महाराजा काय म्हणतो सो बरं आहेत ना. म्हणजे रंगमंचावरचे संवाद आणि प्रेक्षकाच्या ऑडियन्समधल्या याचे संवाद समोरासमोर करायचं आणि पुन्हा भूमिकेत शिरायचं, हा जो कायापालट होता हा तिथे मी पाहिलेला होता लहानपणी. आणि मुंबईत जेव्हा मी चित्रपट पाहिलं आले सगळे, अँथोनी क्वीन, डेव्हिड निऑन, डस्टिन हॉफमन, तर म्हटलं हे माझ्या गावात होते सगळे, डस्टिन हॉफमन, डेव्हिड निऑन आणि अँथोनी क्वीन. इतकं म्हणजे अभिनय किती पराकोटीचा असावा ते शिकलं होतं त्या गावामध्ये. त्यातून ते मग वसण्याचं बीज निर्माण झालं. म्हणजे कलावंत आणि माणूस हे वेगळे राहतच नाहीत, तिथे वेगळे राहतच नाही, इतकं असत. आणि तो मग नाटकातलं नाटक हे तिथे बीज तयार झालं. आणि दोघीचं तुम्हाला सांगतो, दोघीचे जे संवाद होते ना तर ते खूप भावायचे, त्याच्यामुळे ते त्यांना ते श्राव्य वाटतं. आता वस्त्रहरण तुम्ही लिहिलं आणि नाटकातलं नाटक असं तुम्ही त्याचं वर्णन करता, पण पहिल्या 2 प्रयोगांमध्ये ते कोसळलं. हां, त्याचं कारण काय होतं की मुळात कसं होतं, ते नाटकातलं नाटक आहे ते विडंबन प्रकार आहे हे प्रेक्षकांच्या लक्षात येत नाही. आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाटकाचा पडदा जो व्यावसायिक रंगमंचावर आलं, म्हणजे कधी आलं तेव्हा पडदा कळतच नव्हतं ना. माझी इच्छा कशी होती मला ते सांगता येत नव्हतं, म्हणजे शब्दातून वर्णन करता येत नव्हतं की पडद्यामागे जे चाललेलं आहे ते प्रेक्षकांना दिसायला हवं. म्हणजे पडदा असून सुद्धा, तो पडदा असून सुद्धा ना याची निर्मिती होत नव्हती. अच्छा. आणि मग काय झालं, दृश्य पडदा जो होता सापडत नव्हता. आणि तो मग काय झालं की तो पडदा जेव्हा मनोहर नरेने 1980 साली नाटक स्वतःहून जेव्हा काढलं 15 फेब्रुवारी, त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की कसं झालं होतं की 84 वर्षांनी सूर्यग्रहण आलं होतं. बरं. ते नाटक दोन्ही प्रयोगात पडलं. 75 साली 6 नोव्हेंबर 1975 आणि 8 नोव्हेंबर दोन्ही प्रयोगात नाटक. त्यामध्ये संजीवनी बिडकर, राजा मयेकर, मधू कडू आणि मधू आपटे गोप्याची भूमिका करत होता. बरं. आणि गोप्याचं जे स्टॅमरिंग जे वगैरे सगळं आहे हे मधू आपटेंमुळे मला सुचलं. कारण मुळात माझा गोप्या लको आलेला होता, परंतु मधू आपटे जेव्हा आले नाही, घंटावे सापडली, म्हशीच्या गळ्यातून काढून आणले, हे जेव्हा झालं म्हटलं हेच कंटिन्यू करूया आपण. आणि तोच गोप्या मग आमच्या दिलीप कांबळेने इतक्या छानपणे केल्यानंतर तर ते 16 फेब्रुवारी 1980 प्रयोग कसा ठरला शिवाजी मंदिर मनोहर नरेनेच्या ओम नाट्यगंधाने. म्हणजे ओम नाट्यगंधाचा नारळ आणि वस्त्रणाचा नारळ एकाच दिवशी फुटलेला आहे. बरं, ते नाटक मधल्या काळामध्ये मिलमध्ये पहिलं आलं, संपूर्ण मिलमध्ये मुंबईच्या, अखंड महाराष्ट्रात पहिलं आलं. तरीसुद्धा बघा एखाद्या कलाकृतीला किती वाट पाहावी लागते. म्हणजे 77 पासून 80पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात नाटक ते पहिलं येऊन सुद्धा कुठलाही निर्माता कसला तर मालवणी रोंबाट काय करतेले, आणि त्यावेळी मालवणीवरचे लोक घाबरायचे ना, कोणी घ्यायला तयार होणं. परंतु मनोहर नरे या माणसाने त्या नाटकासाठी संस्था निर्माण केली आणि प्रयोग जाहीर केला. फार मजेशीर प्रकार. एक तप तुम्हाला वाट पाहायला लागली. हो. आणि काय झालं होतं, ज्या दिवशी 16 फेब्रुवारी 1980 प्रयोग जाहीर केला त्यावेळेस असं अरिष्ट आलं होतं की 84 वर्षांनी सूर्यग्रहण आलं होतं. शनिवार, अमावास्या आणि सूर्यग्रहण.
मग ते त्याचे जे व्यवस्थापक होते मामा पेडणेकर म्हणाले, नरेंद्र साहेबांनो ह्या काय खरा नाही, पहिला नाटक पडलेला 75 साली, त्याच्या अगोदर प्रयोग करून घेऊया. तेव्हा मच्छिंद्र तालमी करत होता आणि 16 फेब्रुवारी तेव्हा मच्छिंद्र आम्ही काय म्हणलं 15 फेब्रुवारीला करूया आपण शुभारंभाचा प्रयोग, म्हणजे 16 फेब्रुवारी टळेल अशा उद्देशाने. आणि मग 15 फेब्रुवारीला नेमका मच्छिंद्र कांबळी नव्हता. म्हणजे महासागर कलाविभाचं नाटक चालू होतं मोहन तोंडवळकरांचं, आणि त्याचा प्रयोग नेमका पुण्यात होता. मग आता पांडुतात्या सरपंच कोण असा प्रश्न उभा राहिला. मग सगळे म्हणजे राजा मेकरने तेव्हा केलं होतं ना, त्यांना आपण 2 दिवस आहेत ना उभं करू. 2-3 दिवस जाहिरात सोडलेली होती. राजा मेकरने म्हणाला मी नाही आता करणार, कारण काय एक तर नवीन माणूस येऊ मागतोय आणि कशाला उगाच हे करायचं. मग प्रश्न उभा राहिला कोण आता. मग माझ्याकडे बोट दाखवलं. 24 तास उरले होते. गंगाराम गवणकर पांडुतात्या करणार. कुठल्याही परिस्थिती शुभारंभ करा, काय जाहिरात केलं होतं, सेट बीट सगळं. आणि सांगतो बाबा तुम्हाला की त्या दिवशी पांडुतात्या सरपंच ची वस्त्र मी चढवली. समोरच्या पहिल्या रंगेमध्ये सतीश दुबाशी बसलेले होते आणि हसता 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 माझ्या पोटात तो गोळा होता. परंतु काय रंगदेवता पावली त्या दिवशी. सगळे हश्या आणि टाळ्या सगळे वसूल केले मी. आणि आमच्या धुतराष्ट्राने डोळ्यावर गॉगल लावून प्रवेश केला आणि सतीश दुबाशीने डोक्यावर लावलेला चष्मा फुटला, तारकन आपडले. आणि मग ते नाटक त्यांना इतकं आवडलं की रातोरात त्यांनी पु ल देशपांडे, अमोल पालेकर, विजया मेहता सगळे जे दिग्गज होते मराठी रंगभूमी त्या सगळ्यांना दुबाशीने फोन केला. मग दुसऱ्या दिवशी मच्छिंद्र आला. 16 फेब्रुवारी 80ला मच्छिंद्रने ती भूमिका केली पांडुतात्या सरपंचाची. त्याने ती वस्त्र चढवली अंगावर आणि मग तो कंटिन्यू केला त्याने सोबत. वस्त्रहरणचे अनेक विक्रम आपल्या गाठीचे आहेत. 175वा जो प्रयोग झाला शिवाजी मंदिरमध्ये, त्या प्रयोगाला पु ल देशपांडे उपस्थित होते आणि त्यांनी त्या ठिकाणी भाषण पण केलं. जवळजवळ अर्धा तास त्यांनी भाषण केलं. पुलंचा तुमचा नंतर सुद्धा अनेक वेळा संबंध आला, तर पुलं संबंधी काही आठवणी आहेत का? आठवण म्हणजे पहिली आठवण अशी की काय झालं होतं की 60 प्रयोग होईपर्यंत नाटक चालत नव्हतं. बरं त्यावेळेस असं होतं की 60 प्रयोगांची जाहिरात 60,000 गेली होती. 1980ची गोष्ट आहे. पण मोहन तोंडवळकर याने अजिबात विचारलं नाही त्यांच्या मैत्रीमुळे मला की त्याला कदाचित वाटलंच हे नाटक चालणार आज पण. आणि मग ठरलं की हे नाटक पुण्यात जाऊन याचा कडेलोट करायचा म्हणून शेवटचा प्रयोग पुण्यात करायचं ठरलं. पण मधल्या काळात काय झालं होतं की हे नाटक टीव्हीवर दाखवण्यात आलं होतं. म्हणजे कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेत पहिलं आलं ते कलावंत, अगोदर राजा मेकर म्हणजे व्यावसायिक रंगभूमी पडलेलं ते कला, असं करून ते संक्षिप्त असं 1.5 तासात दाखवलं नाटक. ते भाईने कुठेतरी पाहिलं होतं. म्हणजे पु ल देशपांडे आणि व्ही शांताराम यांनी दोघांनी पाहिलं होतं. आणि जेव्हा कामगार कल्याण केंद्राच्या स्पर्धेत हे नाटक पहिलं आलं तेव्हा शांताराम बापू आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून होते आणि त्यांनी त्याचा उल्लेख केला होता की असं नाटक कधीतरी यावं आणि चालावं, मी थोडंसं पाहिलं म्हणून. आणि माधव मनोहर वगैरे सगळे होते तेव्हा. तर ते असं ठरलं की हे नाटक बुडवायचं पुण्यात जाऊन. आणि मग जेव्हा पुण्यात प्रयोग आम्ही केला तेव्हा पहिल्या रंगेमध्ये पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे, सुनीता देशपांडे, पुलंचे मित्र अशी 12 माणसं तिकीट काढून बसली होती. आणि आमच्या पोटात भीतीचा गोळा की हा परमेश्वर महाराष्ट्राला बरगड्या दुखे पण हसायला लावणारा परमेश्वर पहिल्या कसं काय हसवणार. मग मच्छिंद्र वगैरे सगळ्यांचं काय होईल ते जाईल की प्रयोग करायचा. त्या लीलाधर कांबळे त्याच्यात काम करत होता. आणि तो सांगतो तुम्हाला मराठी आणि मालवणी असे मिक्स करून तो प्रयोग आम्ही पुण्यात केला. आणि भाई वरती आले. तुम्ही विंगेतून बघत होता? विंगेतून मी पाहत होतो सगळा प्रकार तो. आणि भाई खूप हसत होते. वरती आले आणि पहिलंच की गव्हाणकरांनो हसून हसून जा दुकड्यासारखा सगळा दुखला माझा फुलं म्हणाले. आणि तुमचं मग पत्तो येवा जरा. आणि त्याने मग माझा पत्ता घेतला. पण म्हणाले एक आहे की ही वस्त्रन हे नाटक म्हणजे ही मालवणी कोंबडी बिन गरम मसाला शिवाय खाल्ल्यासारखी वाटली मला, कारण ते मालवणीत केलं होतं म्हणून. आता मसाला सकट मला खायची आहे. मुंबईत जेव्हा कडे तुम्ही प्रयोग कराल तेव्हा त्या नाटकाचा अध्यक्ष म्हणून मी असणार, स्वतःहून सांगितलं. आणि मग तो 175वा प्रयोग तुम्ही जो म्हणता ना तिथे भाईने 35 मिनिटं ओळीने भाषण केलं. त्या भाषणाची कॅसेट बाजारामध्ये उपलब्ध आहे. हो. तर ते पत्र संपूर्ण वस्त्रहरणवरतीच भाषण. हो. आणि भाईने तो म्हणजे विनोद आणि वस्त्र याचा मूर्तिमंत एक उदाहरण ती कॅसेट म्हणजे. दुसरं असं ते पत्रामध्ये भाईने असं इतके छान म्हणजे मराठी रंगभूमीला नेसवलं भरदरी वस्त्र, अस्सल देशी फास, हे की चांगली विशेष न शाबासकी थाप होती. परंतु एक अत्यंत महत्त्वाचं वाक्य त्या पत्रामध्ये भाई लिहिलं होतं की हे नाटक पाहण्यापेक्षा यात मला छोटीशी भूमिका मिळाली असती मी स्वतःला धन्य समजलो असतो. मग काय केलं की ही भाईंच्या पत्रातली ओळ आम्ही मी कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे मच्छिंद्रला म्हणालो की यातल्या पत्राची आपण जाहिरातीमध्ये ओळ टाकूया. आणि तुम्हाला खरं नाही वाटणार की ती एक एक ओळ वर्तमानपत्रात टाकल्यामुळे ज्या दिवशी ती जाहिरात आली पुलंच्या पत्राच्या ओळीची शाबासकीची त्या दिवसानंतर ओळीने 600 प्रयोग ओव्हर पॅक
3-3, 9-9 प्रयोग व्हायचे नेऊन, आज 3 उद्या 3 परवा, फक्त रात्र जायची झोपायला जे काय विश्रांतीची, असे 9-9 प्रयोग केले. आणि तुम्हाला सांगतो तेव्हा 10 रुपये जास्त तिकीट होतं. पहिलं तिकीट 10 रुपये, पण प्लाझाच्या समोर 10 रुपयाचं तिकीट 100 रुपयाला विकलं जातं ब्लॅकने. इतक्या नाटकाने विक्रम केला. नाही, कारण महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाने तुम्हाला दिलेली ती दाद होती. पण बघा ना, गंमत अशी आहे की कोणीतरी सांगावं लागतो की हे गाणं खणखणीत आहे, तुम्ही ते आपटून बघा. ते भाईने भाईने आणखी एक सुंदर वाक्य त्या पत्रामध्ये असं लिहिलं आहे की गावठी खोडकरपणा आणि गलिच्छपणा यातली सीमारेषा अतिशय सूक्ष्म असते आणि तुम्ही म्हणजे गवाणकरांनी ती छान सांभाळली आहे. तर ही तुम्ही कशी काय सांभाळली? काय होतं की माहिती आहे की माझ्या डोक्यात एक होतं की गाव आणि गावरानपणा विनोदामध्ये हा फार मोठा भाग असतो की तो अश्लीलतेकडे कधी उडतं का म्हणे. आणि माझ्या कलावंतांनी सुद्धा मच्छिंद्रापासून जे काय वस्त्रांना माझे कलावंत आहेत त्यांनी कमरेखालचा विनोद कधी केलेला नाही. मी प्रत्येक जवळजवळ सगळे प्रयोग म्हणजे मास्तरची भूमिका 1,500 प्रयोग सुद्धा मी केलेत. म्हणजे दुःशासनापासून पांडुजात्यापासून सगळ्या भूमिका मी केलेल्या आहेत. पण ते कलावंत सुद्धा कोकणातले सगळे असल्यामुळे आणि विनोदाचे म्हणजे चांगल्या दर्जेदार विनोदाची जाण असल्यामुळे आणि माझ्याच्या लेखनाला परिपोषकाचं सगळं वातावरण निर्माण झाल्यामुळे ते झालं. आणि मुळात काय म्हणते आहे की मालवणी भाषेमध्ये जो गोडवा आहे ना, जी माया, जसं की कोकणीमध्ये म्हणतात ना, दाण्यागोट्याच्या मंत्र्यान राखणीखात्याच्या मंत्र्यान उलयल्यान, म्हणजे दाण्यागोट्याचा मंत्री म्हणजे अन्नमंत्री आणि राखणी खाण्याचा मंत्री म्हणजे संरक्षण. आता हा जो आहे ना, तशी तीच आमच्या कोकणीतली मजा आहे ना. तुम्ही मगाशी एक शब्द सांगितलात की चेक इन मास्तर. चेक इन मास्तर खूप ऐकायला गोड वाटतं. हा, ते तिकीट मास्तर, चेक इन मास्तर. तर ही मुळात जो आणि पुन्हा नंतर काय झालं, वस्त्रण आल्यानंतर की मालवणी भाषा लोक बिनधास्तपणे बोलायला लागले. काय झालं की मालवणी भाषेमध्ये मालवणी पदार्थाला बाजारपेठ मिळावी म्हणून नारायणराव राणे साहेबांनी मालवणी जत्रोत्सव सुरू केले. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की एक कलाकृती निर्माण होते, त्याचा केवढा मोठा पुरवठा सुरू होतो. त्या मालवण एकाकडे त्याचं श्रेय कोणी घेत असतील, परंतु त्याचं मी अधिकारवाणीने सांगेन गंगाराम गवाणकर म्हणून की त्याचं श्रेय वस्त्रणालाच जातं. अगदी बरोबर. कारण ते जे नाटक आलं नसतं मराठी रंगमंचावर तर कोणी मानवलेलं विचारलं नसतं. पूर्वी कसं माहिती, एखादं छोटंसं पात्र असतं नाटकामध्ये, म्हणजे तो लोणच्यासारखं किंवा पापडासारखं. पण आता तर म्हणजे तुमच्या, आता मला तुम्ही का बोललो, तोच भाग आहे ना, मालवणी भाषेला आकाशवाणीला किंवा दूरदर्शनला प्राधान्याने बोलवतात की काय मालवणी तुम्ही करा म्हणून. त्याच्या मागचं कारण आहे वस्त्रहरण. म्हणजे मला गर्वाने सांगत नाही, अभिमानाने सांगतोय, भाषेचा मला मातृभाषेचा अभिमान आहे मला. आणि मला असं वाटतं की मालवणी भाषेतला हा एक टप्पा महत्वाचा असं म्हणता येईल हे नाटक जो तुमचं आहे. आता या नाटकाचा जो षण्मुखानंद हॉलमध्ये जो प्रयोग झालेला होता तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा झाला. आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्यांनी त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद पण दिले. त्या प्रयोगाविषयी थोडंसं सांगा ना, कारण अनेक दिग्गज कलावंतांनी त्यात कामं केलेली. काय होतं, ठरलं होतं मच्छिंद्राने, मी जेव्हा म्हणायचो कोणी लक्ष्मीविलास सिंधू हॉटेलमध्ये जाऊन काय करूया, पण ह्या नाटक लंडनला घेऊन जाऊया. कारण घाशीराम कोतवाल गेलं होतं किंवा आणखीन काही नाटकं गेलं, तर आपल्या मायबोलीचं नाटक तिकडे का जाऊ नये. जर शेक्सपियरची नाटकं आपण इथे करतो तर आपलं नाटक तिकडे का जाऊ नये. म्हटलं कसं जाणार. मग डोक्यात विचार आला की काय झालं होतं की मराठी रंगभूमीवरचे सगळे दिग्गज एकूण एक त्यांनी वस्त्रण पाहिलं होतं. एके दिवशी मच्छिंद्राने मी बसलो, आम्ही म्हटलं एक करूया का आपण, ह्या कलावंतांना आपण विनंती करूया का पाहुणे कलाकार म्हणून जर मिळाले आपल्याला तर, आणि षण्मुखाने जर आपण प्रयोग लावला तर आपलं लंडनचे स्वप्न ते पूर्ण होईल. मग बोला तर पहिली हाक कोणाला घालायची, तर अनंत वेळा काशीनाथ घाणेकरांनी नाटक तर पाहिलं होतं. काशीनाथ घाणेकर आणि बाळ कुळतरकर ते दोघेही ओळीने येऊन बसायचे आणि काय व्हायचं, इतके हसायचे की डोर कीपरने त्याला मागे नेऊन बसवायला लावायचं असं. तर ते खूप प्रेम होतं. आणि त्यामुळे कधी जर तुमका गरज लागली, मदत लागली तर माका तुम्ही हाक मारा. कोण, घाणेकर चिपळूणचे, पण त्याचा जन्म राजापूरचा आणि मी राजापूरचा असल्यामुळे त्यांना खूप प्रेम. तर मग एक दिवशी डॉक्टर घाणेकडे आम्ही गेलो. म्हटलं डॉक्टर आम्हाला लंडनला जायची इच्छा आहे, तर किती पैसे हवे तुम्हाला. बोललं आम्हाला पैसे नको, आम्हाला तुम्ही हवेत. म्हणजे नेमकं काय हवं. तर म्हटलं एक ह्या नाटकामध्ये तुम्ही भूमिका करायची. तर डॉक्टर फार मुश्किल. तर म्हणाले की मी भूमिका करीन पण ते प्रमुख भूमिका करणार. आमच्या पोटात गोळा लागलं. म्हटलं पामुताच्या सरपंच तुम्ही करणार. तर घाणेकरांनी माझी अशी गुगले टाकले माझ्यावरती. मला सांग म्हणजे हे तूर प्रमुख भूमिका खायची कुठली, प्रमुख भूमिका कुठली यातली. तर बोला पांडुताचे सरपंच. म्हणे मूर्ख आहेस तू, याच्यामध्ये प्रमुख भूमिका ही दुःशासनाची आहे. वस्त्रण कोण करतो ते मी करणार. आणि ती 2 वाक्याची भूमिका होती मुळात वस्त्रहरण हे नाटकाचं आणि त्याच्या मागचा सूत्रधार. तर मग त्याने बरोबर ते गुगली टाकले, म्हणाले करणार. आणि मग काशीनाथ घाणेकरांनी हो म्हटल्यानंतर मग मास्टर भगवान, दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, सचिन
विनय आपटे, म्हणजे सगळेच जे काय होते ना ह्या सर्वांनी, म्हणजे तुम्हाला खरं नाही वाटणार की नाना पाटेकरने भीमाची भूमिका केली होती, दिलीप प्रभावळकर देव झाले होते. आणि तो जो प्रयोग झाला, मुळात हे नाटक आमचं 3 तास 3.25 तास, पण त्या दिवशी जो प्रयोग झाला तो दैव योग होता. 4.5 तास नाटक चाललं. बापरे, 4.5 तास नाटक. एंट्री झाली काशीनाथ घाणेकर दुःशासन म्हटल्याबरोबर लोक अक्षरशः उड्या मारायचो. आणि भुली सुरत दिलसे खोटे ह्या गाण्यावर, ह्या धूनवर जेव्हा भगवाननी प्रवेश केला, मास्टर भगवाननी, थिएटर उठून उभं राहिलं. असं करून तुफान प्रयोग झाला. आणि त्या प्रयोगाचं उत्पन्न 92,000 रुपये झालं होतं. त्याला लता दिदी प्रमुख पाहुण्या होत्या. आणि त्यावेळेस लता दिदी म्हणाल्या की मी कधी सहसा बोलत नाही, मला 2 शब्द बोलायचे. कोकणातली माणसं लंडनला जायला निघालीत, हे आता मालवणी लोक लंडनला वस्त्रण करायला जात आहेत, परंतु तिथे गेल्यानंतर त्यांना वस्त्रण करण्याची गरजच भासणार नाही, कारण मुळातच ते लोक तोकडे कपडे घालतात. आणि आर्थिक मदत पण त्यांनी केली आम्हाला, आणि तो झाला प्रवास. आणि मग या मदतीच्या आधारे तुम्ही लंडनला गेलात हे नाटक घेऊन. त्यावेळेस सुद्धा अनेक गमती जमती घडल्या. मुळात विमानामध्ये पाऊल ठेवतानाच पहिली गंमत घडली की तुम्ही सर्वजण सूट घालून गेला होतात. काय नेमकं घडलं? काय झालं होतं की मच्छिंद्र म्हणाला की बाबा, आणि सिंगापूर एअरलाईन्सचं विमान होतं आमच्या दिमतीला, मधु मंगेश कर्णिक आमच्याबरोबर होते. तर म्हणे बाबा की छोटा असल्याशिवाय काय ते तुमका विमानात कोण घ्यायचे नाही. मग काय आता 35 रुपये नाईट त्यावेळेस, मग 35 रुपयात काय सूट शिवणार, मग कोणात तरी बूट, कोणात तरी कोट, कोणात तरी पॅन्ट, असं सगळं ऐपतीप्रमाणे गेलो होतो. आणि आमची 22 माणसांची टीम जेव्हा विमानात शिरली ना, तेव्हा ब्रिटिश महिला वर्ग जो होता ना, त्यांना वाटलं हे काय खरं नाही, की हे अतिरेकीच आहेत. कारण का आमची एसटीची सवय आली, एसटीची, अरे माझी सीट काय, माझी सीट काय, अरे हातात तुमच्या तिकीट असताना सावळं गोंधळ सगळं, माझी सीट काय. आमचा जो भीम होता ना, तो पहिल्यापासून भीमाच्या भूमिकेमध्ये, हा, तो हातात जे बॅग खांद्यावर घेतली ना, माझी सीट काय ती पहिल्यांदा दाखवा. ही जी लेडीज हॉस्टेस त्याने सांगितलं की ठीक आहे, तिथे जाऊन ते बॅग ठेवा तुम्ही. हवाई सुंदरी हा गेला, त्याला ते झोकेच घायला लागला. तर ती हवाई ठीक ठीक केअर, त्याला वाटलं केअर म्हणजे कचरा काढायला सांगते मला, तू माका कचरा काढू सांगते, म्हणतो तू विकत घे विमानासकट सरळ. आणि हा सगळा गोंधळ झाल्याबरोबर त्या ज्या ब्रिटिश महिला वर्ग जो होता तो एकदम घाबरला. तर म्हणे हे प्रवासी नसतो, अतिरेकीच आहेत सगळे, असा. आणि मग त्या सीट म्हणून अनंत गोंधळ, काय 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 विचारून सोयी ना. मग म्हणजे जे कोकणच्या एसटी मध्ये होतं ते सगळं बरं विमान प्रवास, आणि ते हवाई सुंदर देखण्या सगळ्या त्या, म्हणजे तर ट्रे आला चहा प्यायला, यू वॉन्ट कॉफी ऑर टी, यू वॉन्ट कॉफी ऑर टी, तर म्हणजे वी वॉन्ट डोंट वॉन्ट कॉफी, वी वॉन्ट टी म्हणजे हवाई सुंदरी. असे अनंत प्रकार हो. जेव्हा म्हणजे सांगतो की आमच्या कलावंतांना जेव्हा कळलं की हवाई सुंदऱ्या पट्टे बांधायला मदत करतायत, आता ती अत्यंत साधी सोपी कृती असते ती, तर त्यांना कळलं की नाही, पण जेव्हा हवाई सुंदऱ्या पट्टे बांधायला मदत करताना कळलं ना, बा आपल्या काय कळतच नाही, म्हणजे तिने हवेतच अभ्यास करायला सुरुवात केली होती. आणि आमच्या मोंडकरबाई ज्या द्रौपदीची भूमिका करणाऱ्या, त्या एकदम जवळजवळ 80-85 वजनाच्या पुढे, त्यांचं शारीरिक क्षेत्र पण जास्त, बरोबर खुर्चीत गच्च बसलेल्या होत्या. ते चुळबुळ करायला लागल्या. त्यामुळे हवाई सुंदरी आली आणि बाजूला संजीवनी जाधव बसले होते त्यांच्या शेजारी. तर म्हणे शाला हेल्प, अत्यंत नम्र मृदू आवाजात, शाला हेल्प यू मॅडम. तर ती मोंडकरबाई त्या मंजुळाबाईनं विचारलं, म्हणजे संजीवनी जाधव, दात इतकून घुटलाय काय विचारता या. अगो म्हणजे संजीवनी जाधव, तुमका पट्टो बांधूक मदत करू की नाही ह्या विचारता. त्यावर इतक्या मोठ्याने मोंडकरबाई बोलली, शिरा घाल त्याच्या तोंडावर. अगो या खुर्चीत मी इतक्या गच बसलेला असं, इमान जरी उलटा पालटा झाला, मी बाय काय इथून पडूच नाही. वस्त्रधारणच्या निमित्ताने या सगळ्या ज्या गमती जमती झाल्या, त्यावरती एक स्वतंत्र नाटक पण तुमचं लिहिता येऊ शकेल. मी करतोय, मी आणि मधुमती पवार म्हणून आम्ही तो कार्यक्रमच, मुंबई ते लंडन व्हाया वस्त्रहरण हा आम्ही कार्यक्रमच करतो 1.5-2 तासाचा. अनेक म्हणजे 100 प्रयोग मी केले आहेत, जाहिरात करत नाही, पण कोणी असं बोलतं करतो ते. या सगळ्या गमती, या नाटकाने अनेक विक्रम मोडले, 5,000च्या वर या नाटकाचे प्रयोग झाले. आणि या नाटकाच्या बरोबरीने, म्हणजे तुम्ही एके ठिकाणी असं म्हटलंय की हा नाटकाचा रेहमानी किडा जो आहे तो एकदा तुमच्या डोक्यामध्ये शिरला की तो तुम्हाला स्वस्त बसू देत नाही. तसंच तुम्हालाही त्यांनी स्वस्त बसू दिलं नाही. आणि अनेक नाटकं तुम्ही लिहिलीत. वनरूम किचन हे तुमचं नाटक खूप गाजलं, त्याचे मला वाटतं अनेक प्रयोग झाले. तर या नाटकाची काय कथा आहे? किंवा वनरूम किचन नाटक काय झालं की हे सगळं झालं, नोकरी झाली, बायको मिळाली, सगळं काय झालं. आणि मग आता एक इच्छा होती ह्या मुंबईमध्ये आपल्या वनरूम किचनची ब्लॉग असावा. तर ते घेण्याची जेव्हा वेळ आली, तर आमचाच एक मित्र होता सुभाष नार्वेकर म्हणून, तर त्याने कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून स्थापन केली होती. नागरिक सगळी माणसं होती, त्यांना त्याने एकत्रित केलं. बरं, हे सगळे आम्ही कपललं, म्हणजे नोकरी करून करून किती पैसे करते, तेव्हा 24-25 हजार रुपये खूप वाटायचे ना. पण हे वीक ते वीक करून सगळं ते आम्ही वनरूम किचनसाठी आम्ही
तयारी केली आणि गंमत अशी झाली. ते करत असताना काय काय गहाण ठेवावं लागलं, कुठल्या कुठल्या प्रसंगातून जावं लागलं. त्याचा प्रवास म्हणजे वनरूम किचन हा माझं नाटक. त्यातला एक प्रसंग असा आहे, 24,000 भरायचे होते, 23,000 भरले होते आणि 1,000 रुपये भरल्याशिवाय तिथे मालक जो होता, बिल्डर होता, चावी देणार नव्हता. बायकोने GPF माझं सगळं काय जोडून सगळं आम्ही 23,000 मोजले आणि आता काही नव्हतं तिच्या हातामध्ये. आणि तिला 2 नंबरचा मुलगा, त्यावेळेला ती गरोदर होती. म्हणजे बाळसं जे येतं म्हणतात बाळांपर्यंत तसं, याच्या तसं गरोदरपणातलं तसं राहतं. आणि मग आम्ही म्हटलं एकच बांगडी शिल्लक आहे हातामध्ये, तर आता काय करूया. तर ते बाळसं आल्यामुळे बांगडी निघत नव्हती. तर त्या आदरला आम्ही एका सोनाराच्या दुकानात गेलो आणि तिथे गेल्यानंतर काही करून ती बांगडी निघत नव्हती हातातनं. सगळे प्रकार झालं. नंतर शेवटी त्याने तो कटर घेतला आणि कटरने ती बांगडी कापली. तेव्हा काळजात अक्षरशः स्तर झालं की तो वनरूम किचन ब्लॉक घेण्यासाठी ती शेवटचा जो ऐवज होता तो सुद्धा विकावा लागला. आणि नंतर आम्ही त्या ब्लॉकमध्ये राहायला गेलो. 28 वर्ष त्या ब्लॉकमध्ये राहिलो आम्ही आणि तिथून सगळा प्रवास सुरूच आहे. तो जो वनरूम किचन त्या या नाटकामध्ये वेगळ्या तऱ्हेने मी टाकलेला आहे की जर कलावंताला जर सत्य घटना काय घडलेली असेल तर वेगळ्या तऱ्हेने मग प्रतिभा ती जागा शोधून देते त्याला. तसं ते वनरूम किचन मी एक प्रसंग टाकलाय दागिन्याचा मी. म्हणजे एक तुमचा व्यक्तिगत अनुभव सर्वव्यापक कसा होऊ शकतो हो हे या नाटकातून. आणि ते पुस्तक जे आता मिळेल सगळ्या घटनांचाच क्रम आहे ना तो आयुष्यातला. आणि आता वनरूम किचन मधून तुम्ही आणखी मोठ्या फ्लॅटमध्ये आता 3 मुलगे आहेत, 3 चांगल्या व्यवस्थित व्यवसायामध्ये. एक मोठा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे, एका कंपनीचा मॅनेजर आहे तो, दुसरा ग्राफिक डिझायनर आहे, तिसऱ्याने लंडनची डिग्री केली म्युझिकमध्ये, तो शिकवण्या करतो सगळा व्यवस्थित. आणि गावी छानपैकी घर बांधले, टुमदार, समुद्र किनारा आहे, खाडी आहे. आणि आणखी तुमचे काय उपक्रम चालू आहेत? हा लेखन आता सामनामध्ये मी लिहितो. मला ऐसपैस सदर चालू आहे, त्याच्यामध्ये गेलं 2.25 वर्ष लिहितोय मी, तेही गाजते. आता मला हळूहळू वस्त्रणाचे तेच लोक ओळखायला लागले, तिथे जातो तिथे. हा एक आनंद मिळतो. लोक आपल्याला लेखकाचा चेहरा दिसत नाही, लेखकाचे शब्द लोकांपर्यंत पोचलेले असतात. आणि तेव्हा परवा ते गंमत सांगतो कशी झाली. मी परवा औरंगाबादला महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेचा परीक्षक म्हणून गेलो होतो आणि एक देखणी गोड मुशी मुलगी मला खुणावत होती, हसत होती. मी म्हटलं शेजाऱ्याशी बोलते की पाठीमागे, मी पाठीमागे, ती पाठीमागे. उठलो, ती जवळ आली. काका तुम्ही गंगाराम गवाणकर ना हो? तर म्हटलं हो. म्हटलं तू कसं मला ओळखलंस? ते म्हणे व्हाया वस्त्रण पुस्तक आले ना ते घरी आहे आमच्या, त्याच्या पाठीमागे फोटो आहे तुमचा, त्याच्यावर मी माझ्या काका हेच असणार ते. मग म्हणे माझ्या आईशी बोला तुम्ही. आईशी फोन लावून दिला. तिची आई असं म्हणाली, एक सस्पेन्स आहे फार मोठा, की मला 4 ओळी पण वाचता येत नाही हो, पण तुमचं पुस्तक मी हातात घेतलं आणि शेवट पण मी पूर्ण केलं पहाटेपर्यंत. ती कोण असेल मुलगी? सेनापती बापटांची नात. अरे वा, काय योगायोग, काय योगायोग बघा ना. की खरंच या मुलाखती सांगता मला अभिमान वाटतोय खरंच. सुप्रसिद्ध नाटककार आणि अभिनेते गंगाराम गवाणकर त्यांची मुलाखत घेतली होती दिनेश अडावतकर यांनी. निर्मिती सहाय्य पूजा काळे, सादरकर्त्या नीता गद्रे.